पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत दोन्ही पक्षांनी राज्यसभेच्या जागेवर दावा मांडल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे। बैठकीत काँग्रेस नेत्यांनी राज्याच्या राजकारणापेक्षा देशातील राजकीय समीकरणांवर भर दिला। राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळ वाढवणे ही काळाची गरज असून राष्ट्रीय स्तरावर पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी ही जागा काँग्रेसलाच मिळावी असा पवित्रा पक्षाने घेतला आहे। ही जागा काँग्रेससाठी प्रतिष्ठेची असल्याचंही नेत्यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा मुद्दा उपस्थित केला। शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून राष्ट्रीय पातळीवर पक्षाची ताकद आणि प्रभाव कायम ठेवण्यासाठी त्यांनाच उमेदवारी मिळणे आवश्यक आहे असं मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडले। शरद पवार यांची या संदर्भातील वैयक्तिक इच्छा काय आहे हे जाणून घेतल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपली अंतिम भूमिका जाहीर करणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका समजून घेणार। दोन्ही पक्ष आपापल्या जागांसाठी अडून बसले असले तरी यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाहीये। काँग्रेसने या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीला कळवलंय। राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आज शरद पवार यांची भेट घेऊन बैठकीचा तपशील देणार आहेत। त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांची ही भेट घेणार असून त्यासाठी त्यांनी वेळ मागितली आहे। राज्यसभेवरून चर्चा रंगलेली असताना विधान परिषदेच्या जागेबाबत मात्र याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं समजतंय।